यात एक धक्कादायक बातमी नाशकातनं समोर येते। 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला एक कंटेनर लुटण्याच्या प्रकारामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यात खळबळ उडाली आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांकडे संदीप पाटील या तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबर 2025 ला गोव्यातनं कर्नाटकला जाणाऱ्या पैशांनी भरलेला कंटेनर चोरली घाटात लुटण्यात आला। या घटनेत तुझा सहभाग असल्याचा आरोप संदीप पाटील यांच्यावर केला जात होता। त्यांना फोनवरनं तशा धमक्या दिल्या जात होत्या। त्यासोबत त्यांचे मुंबई आग्रा महामार्गावर अपहरण करण्यात आलं। हे पैसे ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक किशोर सावला यांच्याशी संबंधित आहे असा दावा संदीप पाटलांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केलाय। दरम्यान संदीप पाटील यांच्या तक्रारीनुसार ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात म्हणजे 9 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला। विशेष म्हणजे या प्रकरणाची व्याप्ती बघता सखोल चौकशीसाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। आतापर्यंत नाशिक ग्रामीण पोलिसांनी विराट गांधी या बांधकाम व्यावसायिकासह 5 आरोपींना अटक केली आहे। अत्यंत गुंतागुंतीचं असं प्रकरण आहे। कंटेनरमध्ये नेमके किती पैसे होते, कोणाचे होते, या सगळ्याचा तपास आता सुरू आहे। याबाबत पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे बघूया। घोटी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी संदीप पाटील याच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केला आहे। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहे। 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे। त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे। संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे। तपासासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे। त्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये मला हेड केलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे। संपूर्ण घटनेचं आम्ही सखोल चौकशी करतोय आणि येत्या काही दिवसात संपूर्ण प्रकरणाचा आम्ही तपास करून सर्व आपल्याला डिटेल माहिती कळवू।